एकतर ना मराठीमध्ये घोस्ट रायटिंग होत नाही हे स्टेटमेंट आता फारसं खरं उरलं नाही आहे. काही वर्षांपूर्वी हे असेल की जो लेखक लिहायचा तोच लिहायचा स्वतः, किंवा त्याचा असिस्टंट असेल तर असिस्टंट थोडं काम करायचा, पण थोडंसंच करायचं, म्हणजे खरंच असिस्ट करायचा. पण आज मला अनेक लेखक असे माहिती आहेत की ज्यांचं नाव 4 मालिकांना लागतं. त्यातलं एखादी ते लिहित असतील, एखादी असिस्टंट घेऊन लिहित असतील, बाकीच्या 2 मालिका वेगळंच कोणीतरी लिहितं पूर्णपणे. म्हणजे ते घोस्ट रायटिंगच होतं. अनेकदा मला असं वाटतं की हा माणूस ह्या स्क्रीनप्लेवर नजर तरी टाकत असेल का, ज्याला त्याचं नाव लागलंय पण वेगळ्या कोणीतरी तो लिहिलंय, ज्याच्यावर भले विश्वास असेल ह्या लेखकाचा, पण ते पूर्णपणे घोस्ट रायटिंगच आहे. ते आपल्याकडे आजही होतं आणि म्हणूनच मला असं वाटतं की हे दोन्ही प्रकार मला पर्सनली असं वाटतं की करू नयेत. जर मी लिहिणार असेल, माझं नाव लागतंय, माझं आज माझ्या आईचं नाव लागतंय, शिल्पा वंदना नवलकर असं नाव लागतंय, ठरलं तर मगला ती एक वेगळी कथा आहे. तर पण असं जर लागणार असेल तर मला असं वाटतं की जे बोललं जातंय त्यातला अर्थात ॲक्टर्स बऱ्याचदा बदलून घेतातच, पण निदान जे शब्द लेखकाचे वापरले जात आहेत ते माझे असावेत, कारण माझं तिथे नाव लागतंय. त्यामुळे दुसऱ्या कोणीतरी लिहून देणं, मग मी कदाचित नजर फिरवणं, कदाचित न फिरवणं आणि मग ते पुढे पाठवणं, असं असं करण्यात काही पॉईंट नाही आहे. तू म्हणतेस ती जी वाट लागली आहे हिंदी मालिकांची, तिथे हळूहळू मला वाटतं मराठी मालिकाही जाऊ शकतात. याचं कारण जसं मी म्हटलं तसं टेक्निशियन्स खूप कमी आहेत. आज जेव्हा मराठी मालिका आपण करायची असं निर्मात्याला कळतं आणि तो एक टीम गोळा करायला लागतो, तेव्हा कॉस्ट्यूम डिझायनर असेल, पटकथा लेखक असेल, संवाद लेखक असेल, कॅमेरामन असेल, आर्ट डिरेक्टर असेल, ह्या सगळ्यासाठी त्याच्यासमोर 5 नावं येतात प्रत्येक निर्मात्यासमोर. आणि मला या गोष्टीचा खूप आनंद आहे की पटकथा लेखक आणि संवाद लेखक या दोन्हीच्या पहिल्या 5 नावात शिल्पा नवलकर हे नाव असतं. म्हणजे मी जर ठरवलं तर मी आज माझं 6 मालिकांना नाव लागू शकेल, पण मी 6 लिहू शकणार आहे का? नाही. माणूस म्हणून फिजिकली मी 2 सुद्धा नाही लिहू शकत. मग मला दुसऱ्याला असिस्टंट ठेवावाच लागतो. मग अशा वेळेला शेवटी त्या 6 प्रोजेक्टचं जे व्हायचं तेच होणार. कुठेतरी सेटवर टीम बसून राहणार की अरे शिल्पाकडून डायलॉग्स अजून आलेच नाही आहेत, किंवा पटकथा शिल्पाकडून अजून आलीच नाही आहे. त्या माणसाचं नुकसान होणार, ती सगळीच गाडी गडगडत जाणार. आज हिंदी मालिकांची जी अवस्था आहे ती इथूनच सुरू झाली होती. तर माझी इच्छा आहे की मराठीने तिथे जाऊ नये आणि माझं जिथे नाव लागतंय तिथे ते काम मीच केलं असावं. आज तू बघशील तर कॉस्ट्यूम डिझायनर्स, एक गंमत म्हणून तुम्ही हा एक्सपेरिमेंट करून बघा. ज्या ज्या मालिका दिसतात त्यांच्या कॉस्ट्यूम डिझायनर्सची नावं बघा. 2 किंवा 3 नावं दिसतील तुम्हाला 20 मालिकांना मिळून. एक नाव तुम्हाला कमीत कमी 7 ते 8 मालिकांना दिसतं. कॉस्ट्यूम डिझायनरचं दिसतं, कॅमेरामनचं दिसतं. आता कॅमेरामन तर असू नाही शकत, चला कॉस्ट्यूम डिझायनर आपण समजून घेऊ. कॅमेरामन सगळीकडे असू नाही शकत. अशी 2 किंवा 3 नावं आहेत जे कॅमेरामन म्हणून 6 मालिकांना ते नाव लागतं. म्हणजे हे शेवटी घोस्टिंगच झालं ना, कारण त्याच्या जागी वेगळा माणूस असतो तिथे. कॉस्ट्यूम डिझायनर ॲक्च्युली ती काही गोष्टी ठरवत असेल, पण शेवटी वेगळी माणसं तिचं काम करतात. सो हे फक्त घोस्ट रायटिंग नाही आहे. टेक्निशियन्स आज आपल्याकडे इतके कमी आहेत, त्यातही चांगले टेक्निशियन्स इतके कमी आहेत की असं वाटतं की आपण देऊया तर शिल्पा नवलकरला हे काम. भले ती लिहिणार नसेल ते 6, पण काहीतरी लक्ष तर राहील. मग ती कदाचित तिच्या 5व्या 6व्या असिस्टंटला जे सांगेल ते सुद्धा कदाचित बरं असेल, तर आपण देऊन ठेवूया. आणि शिल्पा नवलकर तर मजेतच असते. ओके 6 द्या मला, ओके 7 द्या मला, मी तुम्हाला पाठवते. कसं का जाईना, क्वालिटी वाईज कसं का जाईना. मला दर महिन्याला 6 मोठी मोठी ट्रान्सफर्स येत आहेत. मस्त वाटतं SMS बघून बँकेचा. असा जर विचार केला तर ती गाडी घसरतच जाणार आहे. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन YouTube चॅनलला.